नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येकाच्या राशीनुसार मी राशीफल घेऊन येणार आहे। राशीफल नक्की काय असतं? प्रत्येक दिवस हा सारखा नसतो। प्रत्येक दिवसाची एनर्जी आहे ही वेगवेगळी असते। म्हणूनच काही लोकांचा महिन्याचे दिवस खूप छान जातात, तर काही लोकांच्या महिन्याच्या दिवसांमध्ये भरपूर अडचणी येतात। जसं फॅमिलीमध्ये म्हणा, रिलेशनशिपमध्ये म्हणा, बिझनेस असो, एज्युकेशन असो किंवा हेल्थमध्ये अडचणी येतात। अशा वेळेस अडचणीमध्ये आपण काय करायला हवं, कुठे कंट्रोल ठेवायला हवा, कुठल्या परिस्थितीमध्ये नक्की काय करायला हवं, जेणेकरून आपल्या महिन्याचे दिवस आहे खूप छान जातील, यासाठी मी प्रत्येक महिन्याला तुमच्या राशीनुसार राशीफल घेऊन येणार आहे। तर नोव्हेंबर मंथ स्टार्ट होणार आहे। तर आता मी नोव्हेंबर मंथ हा कसा जाणार इतर राशींसाठी, तर पहिली राशी आहे मेष राशी। नोव्हेंबर मंथमध्ये मेष राशीला प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल। काही गोष्टी आहे त्या मनाप्रमाणे घडणार नाही। त्याचबरोबर तुमचा जो उत्साह आहे, तुमची जिद्द आहे, ही जर तुम्ही कायम ठेवली तर तुमचे कामं जे आहे ते सुरळीत पार पडणार आहे। त्याचबरोबर नोव्हेंबर मंथमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये काही इश्यू होणार आहे, काही समस्या होणार आहे, तेही तिसऱ्या लोकांमुळे। त्यामुळे तुम्ही त्या सर्व गोष्टी आहेत ते शांतपूर्वक सांभाळावा, त्यातून मार्ग काढावे। त्याचबरोबर जर तुम्ही बिझनेसमध्ये जर पार्टनरशिप करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी नक्की मिळतं ठेवा, नाहीतर तो तुम्हाला वरचढ ठरणार आहे। त्याचबरोबर जे लोक विदेशामध्ये किंवा फॉरेन कंट्रीमध्ये शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी किंवा फिरायला जात आहे, त्या लोकांना व्हिसामध्ये प्रॉब्लेम होणार आहे। काही लोकांना फायनान्शियल कंडिशनमध्ये वेळेवर प्रॉब्लेम होणार आहे। अशा लोकांना विदेशामध्ये जायला अडचण निर्माण होणार आहे। त्याचबरोबर काही लोकांच्या जर कोर्ट केस असेल किंवा कोर्टाची तारीख असेल, कोर्ट कचेरीचे काही मॅटर असेल, तर त्यांना या महिन्यामध्ये आपल्या मनाप्रमाणे जे आहे ते निर्णय मिळणार नाही आहेत। आणि त्याचबरोबर एक आर्थिक व्यवहार करत असताना काळजीपूर्वक करावा, इमोशनल होऊन करू नका। आर्थिक व्यवहारामध्ये लाभ आहे, पण तो तुम्ही शांतपूर्वक काळजीपूर्वक करावा। त्याचबरोबर जो खर्च जो आहे तुमचा या महिन्यामध्ये वाढणार आहे, तर तुम्ही थोडंसं तुमच्या खर्चावर जे आहे नियंत्रण ठेवा। आणि हा जो फेज आहे मेष राशींचा, हा शनीच्या 7.5 हा पहिला फेज आहे। त्यामुळे तुमच्या कामामध्ये कुठलंही क्षेत्र असो तर त्याच्यामध्ये तुम्हाला विलंब होणार आहे किंवा अडचणी येणारच आहे। म्हणूनच तुम्ही मंगळवार आणि शनिवारी भगवान बजरंगी महाराजांची आणि भगवान शनी महाराजांची तुम्ही सेवा जरूर करावी।